झटपट रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण राजमा विदाऊट टमाटा कसा करू शकतो हे बघणार आहे। त्यासाठी मी कढीपत्ता, मिरची हे सगळे माझ्या गार्डनमधूनच फ्रेश तोडलेले आहे। बघा, मिरच्या पण किती छान हिरव्या आहेत आणि भरपूर छोटंसं झाड आहे, पण त्याला भरपूर मिरच्या येत असतात। मिरच्या कधी विकत घेण्याची फारशी गरज पडत नाही आणि तसंच कढीपत्ता देखील। राजमा बनवण्यासाठी मी आदल्या दिवशीच तो भिजत टाकला होता आणि तो शिजवून घेण्यासाठी साधारणतः 1 पेर एक्स्ट्रा पाणी टाकलेलं आहे कुकरमध्ये आणि मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट करून घेतलेली आहे। वाटण तयार करण्यासाठी 4 कांदे, पाव खोबऱ्याची वाटी, 2 मिरच्या, दालचिनी आणि मोठी 1 विलायची घेतलेली आहे। आता हे सगळं मी मस्त गोल्डन कलर मध्ये भाजून घेणार आहे। सुरुवातीला तेल आणि त्याच्यात 1 चमचा जिरं टाकलं आहे आणि हे आता खमंग भाजून घेणार आहे। कांदा थोडा परतल्यावर त्यामध्ये खोबरं, मिरच्या, मोठी विलायची, हे 2 मिरच्या हे सगळं टाकणार आहे आणि ते पण भाजून घेणार आहे। आणि मग त्याच्यामध्ये जी आपण लसूण, मिरची आणि आलं याची जी पेस्ट केली होती ती टाकणार आहे। आता हे सगळं एकत्र करून याची मस्त पेस्ट करून घेऊया। चला तर मग वाटण झालंय तयार। कुकरमधील राजमा देखील चांगला शिजला आहे। याला मी 1 शिट्टी हाय फ्लेमवर दिली होती आणि 2 शिट्ट्या सिम फ्लेमवर दिल्या होत्या। आता वाटणाला आपण परतून घेऊया। त्यासाठी तेल घेतलेलं 1 पळी, मोहरी, जिरं टाकलेलं आहे आणि वाटण याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि त्याला वाटणाला मस्त तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे किंवा शिजवायचं आहे। कढीपत्ता जळू नये म्हणून मी जनरली कढीपत्ता हा वाटणामध्ये टाकत असते, फोडणीमध्ये टाकत नाही। थोडासा हिंग टाकलेला आहे आणि 4 मिरे आणि 2 लवंगा देखील टाकले आहे। आता यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे जिऱ्याची पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा गोडा मसाला असं टाकलेलं आहे आणि हे मिश्रण आता मस्त आपण तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया। साधारणतः 10 ते 12 मिनिटांनी असं तेल सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण राजमा टाकूया आणि चवीपुरतं मीठ। राजम्याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे त्याप्रमाणे मी याच्यामध्ये पाणी देखील ॲड केलेलं आहे आणि भरपूर फ्रेश कोथिंबीर ॲड केली आहे। आता 1 उकळी झाल्यावर राजमा तयार। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच शेअर करा। थँक्यू।